अगदी सुरुवातीला जाऊया DIDच्या मंचावर. तिथे एक खास पाहुणी आली आहे आणि प्रेक्षकांसह तिने जजेसवरी मोहिनी घातली आहे. आणि हो, ह्या पाहुणीला पाहून तुमची धगधग वाढणार आहे बरं का. DIDच्या मंचावरही तिचं एकदम धडाकेबाज स्वागतही झालंय. मोहिनी 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 हो 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 हो. नमस्कार. कहिए क्या देखेंगे आप? पहले ये कहिए कहाँ थे आप? मैं कर रहा था किसी का इंतजार. वो जिसे मैं करता हूँ प्यार. अरे वो जिससे करता हूँ मिलते बार बार. कैसे? ऐसे. ये दादा का स्पेशल तरीका है. I think this is the first person and a hero, like a big star who I worked with, who used to take so much care of me. He used to be so concerned. Did you eat? अच्छा अभी बहुत लेट हो गया, अभी मैट्स को छोड़ दो, you know, let her go home, and you know those kind of things. So Dada, I really enjoyed working with you. जय, एक मेरा रिक्वेस्ट है, अगर वो जो शुरू होने से पहले ये गाना, वो बिगिनिंग हम मिस कर गए, तो अगर आप 1 मिनट इधर आए, माधुरी पूरा कर देगी. अरे मेरे इसी बहाने छुएगी तो सही. कोई सितम कभी सोचा नहीं था धक-धक और डोलारे ऐसे कर सकते हैं. मतलब मुझे नींद में भी, मेरे ड्रीम्स में भी मैंने नहीं सोचा था. और मैं चाहूंगी कि संजय लीला भंसाली ये परफॉर्मेंस देखे, क्योंकि ये भी ऐसा भी हो सकता है. और इतना ब्यूटीफुली किया आप दोनों ने, बहुत खूबसूरती से, एक अद्भुत कुछ देख रहे हैं ऐसे लगा, और बहुत मजा आया, दिल को छू गया. थैंक यू मैम, थैंक यू. मैं यही सोच रहा था कि जब माधुरी जी यहाँ पर है, जब हुमा जी यहाँ, मौका कैसे छोड़ सकते हैं? एक डांस तो होना ही है. कम ऑन माधुरी जी, प्लीज.
हमरे अतरिया पे केवड़िया से लगे मैम आप मेरे साथ एक 2-3 स्टेप कर सकते हैं कि चलो, थैंक यू सो मच। It'll be my pleasure. आता जाऊयात होणार सून मी ह्या मालिकेच्या विश्वात. तिथे जान्हवी आणि श्रीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. ह्याला कारणीभूत कोण ठरले पाहूया. माझ्या तत्वांपेक्षा एखाद्याला पैसे देऊन मिळणारा मोठेपणा हवा होता का तुला? मी तुझी अर्धांगिनी आहे म्हणतोस ना? गोखले कुटुंबियात जान्हवी आता रुळलीये. मात्र जान्हवी आणि श्रीमध्ये भांडण जुंपलंय. अरे निदान कल्पना द्यायची याला तुला. कारणीभूत ठरलीये जान्हवीची आई. मान्य आहे माझी चूक झाली, बट आय जस्ट वॉन्टेड टू हेल्प. श्री, नवरा आहेस तू, माझा नवऱ्यासारखा राहा ना. कशाला देव बनायला जातोयस? एक मिनिट, कोणाला तरी मदत करणं हे तुमच्यामध्ये देव बनणं असतं का? गरज नसताना एखाद्याला मदत करणं म्हणजे हो देव बनणंच असतं. पण गरज नाही हे कोणी ठरवायचं? ठरवायची काय गरज आहे? त्यांना जर गरज असती तर त्यांनी मदत मागितली असती आणि ती सगळ्यात आधी माझ्याकडे मागितली असती. म्हणजे मला मदत मागितली नाही असं तुझं म्हणणं आहे का? माझं म्हणणं नाही. एक मला मिनिट. हे सगळं मी तुझ्यापासून लपवून केलं हा तुझा आरोप मला मान्य आहे. मी गुन्हेगार आहे तुझा, आणि या उपर तुम्हाला जी काही शिक्षा देशील ना ती भोगायला मी तयार आहे. पण मला देव वगैरे बनायची काही इच्छा नाही बरं का. आणि कुठलीही आई जान्हवीच्या आईला श्रीनं पैसे दिले आणि नेमकी हीच गोष्ट जान्हवीला खटकलीये. प्रत्येकीत मला माझी आई दिसते. आई हा विषय माझ्यासाठी खूप सेन्सिटिव्ह आहे. माझा तो वीक पॉइंट आहे असं समज हवंय तर. हे बघ जान्हवी, मी असाच आहे आणि मला प्लीज बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या घरातली तू एकमेव अर्निंग मेंबर होतीस आणि आता तू माझी बायको आहेस. तेव्हा तुझ्या घराला मी माझं घर मानून जर काही मदत केली असेल ना तर काय मी पैसे देण्यापूर्वी आपल्याला विचारायला हवं होतं. याही पेक्षा श्रीनं ही गोष्ट आपल्यापासून लपवल्याचा राग जान्हवीला आलाय. श्रीनं मात्र कुठलीही आई असो ती आपला वीक पॉइंट असल्याचं जान्हवीला समजवतोय. मागचा कुठलाही विचार न करता त्या मुलांनी त्या माऊलीला पैसे देऊन टाकले म्हणून. असं प्रॅक्टिकल जग आहे का तुमचं? जान्हवी, मी तुझ्या आईला 50,000 रुपये दिले. हे सगळं मी तुझ्यापासून लपवलं याचं मला नक्कीच दुःख आहे. याचं वाईट नक्की वाटतंय मला. पण तुझ्या आईला मी मदत केली याचं मला कधीही दुःखही होणार नाही आणि पश्चात्तापही होणार नाही. आयुष्यात कधीच नाही. देवानी मला खूप दिलंय आणि देण्याचा मला कधीच प्रॉब्लेम नव्हता, नाहीये. आणि मी जितकं देतो ना त्याच्या कैक पटीने जास्त देव मला देतो. कळलं? आणि हो, मी लोकांना मदत करणं थांबवू शकत नाही. मी असाच आहे आणि असाच राहणार. मात्र श्री आणि जान्हवीतलं हे भांडण घरातल्यांनी चोरून ऐकल्यानं आता घरात आणखी मोठं वादळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सावकाश. काय झालं? हा आता बरं वाटतंय. काय झालं? गडबड आहे. कसली गडबड? म्हणजे आईंचा अंदाज बरोबर ठरला. कशाबद्दल बोलतेस कळणार आहे का मला? श्रीच्या बद्दल. श्री बद्दल काय? दोघेही भांडत होते. कोण दोघं? श्री आणि जान्हवी. अरे देवा, आता ती कुणाशी भांडत होती? बेबी वंस. कुणाशी काय? एकमेकांशी. आत्ताच नवीन लग्न झालंय, ती माझ्या पोराला असं धारेवर धरायला लागली. मला सगळं नीट सांगणार आहेस का तू की त्यांचं कशामुळे भांडण झालंय? सांगते. इंग्रजी शिकव म्हणून मी श्रीला सांगायला गेले होते. ते आधीपासूनच भांडत होते. मग मी चोरून ऐकलं. मुद्दा मला नीट कळला नाही, पण पैसे देण्यावरनं काहीतरी ती श्रीला बडबडत होती. तर श्री म्हणाला की कुणाची आई माझ्याकडे मदत मागायला आली तर मी मुंबई. बघा. आता जाऊया फू बाय फूच्या रंगमंचावर. तिथे यावेळी भाऊला परफॉर्मन्स करण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे आणि तीही चक्क ब्रेड बटरची. आणि हो, क्षितिजोगचा खास अपीअरन्सही आपल्याला पाहायला मिळणार आहे. नमस्कार. राम 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 राम. तुम्हाला तर माहिती आहे आमच्या विदर्भ विकास समाजातर्फे आम्ही वेगवेगळ्या लोकांना इथं बोलवत असतो, त्यांचा सत्कार करत असतो
आमच्या पद्धतीनं, आणि तुम्हाला काहीतरी शिकण्याची वेगवेगळी संधी आम्ही या ठिकाणी देत असतो. तर मी त्यांचा परिचय तुम्हाला करून देणारच आहे. त्याआधी एकदा टाळ्या वाजू द्या आमच्या भावतुल्ला खानसाठी. म्हणजे आता यांच्याबद्दल काही सांगण्यासारखं नाही आहे, तुम्हाला नेहमी सांगत असतो मी, एका कटिंगच्या चहावर येतात. आज विशेष त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं असं आहे का त्यांना आम्ही नेहमी बोलावतो म्हणून त्यांना मंडप पुकारला. ते म्हणलं की चहाच्या कटिंगवर येणार नाही, म्हणून आज त्यांना आम्ही ब्रेड बटर अलग देणार आहे आणि चहा थोडासा वाढून दिलेला आहे. काही काळजी करू नका, कार्यक्रम झाला तुम्हाला भेटणार आहे. पण आज या ठिकाणी एक वेगळीच महिला आपण बोलवणार आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगा मी, म्हणजे आता मी काय सांगा, मी त्याला बोलतच ना. तर जोरदार टाळ्यानं स्वागत करूया किशिती जोग यांचं. जाऊन बस. हा बोल. जोरदार टाळ्याने स्वागत करूया किशिती जोग यांचं. माझं नाव नीट घ्यायचा, माझं नाव नीट घ्यायचा. क्षिती जोग बोल, बोल क्षिती जोग बोल. तुम्ही अंगावर नका येऊ ना, एकदम थोडं बरा बोल. गावातलं पोरग आहे जरा बोल. जोक म्हटलं चालेल का नुसतं? जोक म्हटलं तर जोरदार टाळ्याने स्वागत करू जोग मॅडमचं. चालेल. मॅडम आज या ठिकाणी येऊन कसं वाटलं तुम्हाला? फालतू. का बोलवलंय मला इथे? का बोलवलंय? किती पुरुष येते, किती पुरुष बसलेत इकडे, किती पुरुष बसलेत? काढा सगळ्यांना बाहेर काढा, सगळ्यांना बाहेर काढा. तर मी बोलेन मला ही पृथ्वी पुरुषहीन करायची. सगळ्या पुरुषांना बाहेर. निघा. थोडा दम तर घ्या, थोडा निघा. स्वप्नील सर बाहेर निघा. मॅडम तुम्ही थांबा फक्त, बाकी सगळे पुरुष मंडळी बाहेर निघा. सगळे निघा. एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे मॅडम. म्हणजे कसं आहे, आपले सगळे कॅमेरामन पुरुष आहेत, तर नाही कॅमेरामॅन असू देत आणि स्वप्नील जोशी विशेष छान दिसतात, त्यामुळे त्यांनाही बसू देत. तर आज तुम्हाला सगळ्यांनाच सूट, आज सगळेच बसा. थँक्यू. तुमच्यामुळे सुटलो आम्ही. थँक्यू. बरं मॅडम, म्हणजे मला एक गोष्ट सांगा जोगताई. ताई म्हणायचं नाही. अरे आता काय ताई म्हणायचं नाही, मग ताई म्हणायचं नाही. आज ताई म्हणणार, उद्या दादा म्हणून रक्षाबंधनला घरी येणार, नाहीच तर भाऊबीजेला घरी येणार. घरात कोणी नाही म्हटलं दरवाजा लावणार आणि माझ्यावर. अरे काय चालू आहे तुमचं? अरे काय चालू आहे? कुठं चालल्या तुम्ही? असं नाही आहे किशिती मॅडम. किशिती माझं काय ते क्षिती जोग. पण जोग म्हटलं ना, जोग मॅडम म्हटलं ना. तुमचं नाव व्यवस्थित घेणार मी, काही काळजी करू नका तुम्ही. आता तुमच्याशी कोण घेणार आहे पंगा? नाहीच घ्यायचं, कारण पुरुष ना माझ्या डोक्यात जातात. का बरं असं एवढं? काय माहिती, पुरुषाची ना अशी फोड करायला पाहिजे. फोड. पुरुषाची फोड म्हणजे पुरुष या शब्दाची हो. तू म्हणजे पुलचट, रू म्हणजे वृक्ष आणि श म्हणजे. अरे काय बोलून लेकर बाळावाले माणसं आहेत सगळे इकडे, असं काय बोलून तुम्ही? हो, श म्हणजे षड्रिपूंनी ग्रासलेला. म्हणा काय? षड्रिपूंनी ग्रासलेला. म्हणा ग्रासलेला. काय माहिती, पुरुष आहे ना, पुरुष हा ऍक्च्युली एक प्राणी आहे. त्याला किती माणसाळायचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा त्याच्यातला छुपा प्राणी असा बाहेर येतो आणि मग हल्ला करतो. त्याला नाती कळत नाहीत. बायको असो, सून असो, नात असो, आई असो, मावशी असो, कोणी असो, तो हल्ला करतोच. अरे थांबा तुम्ही, कुठं चालू तुमची मॅडम? असं काही नाही हो. बरेच पुरुष असतात, ते चांगले असतात. आता आपले स्वप्नील सर आहे, भाऊ आहे, हा सागर आहे, दर्शन आहे, कधी कधी तर अंशुमन विचारे पण आहे. चांगले लोक आहेत, असं काही नाही आहे. असं नसतं. माझी थिअरी अशी सांगते की 99% पुरुष हे चारित्र्यवान तोपर्यंतच असतात जोपर्यंत त्यांना संधी मिळत नाही. एकदा संधी मिळाली ना की लिफ्ट मधल्या अल्प प्रवासात सुद्धा स्वतःला तरुण समजून तेहलका करतात. त्याच्यामुळे पुरुष ही जात पृथ्वीपासून नाहीशी झाली पाहिजे आणि यासाठीच मी काम करते. यात मला मदत करतात माझे पती हेमंत. ह्या हेमंत मॅडम कोण? माझा नवरा हेमंत. म्हणजे तुम्ही माणसाशी लग्न केलं एवढं सगळं असून?
मला वाटलं बाई असेल ती. वेडा आहे का तू? नातीवर जर खरा सूड उगवायचा असेल ना तर त्याचा नवरा करायचं, कळलं? हा हा, मी सगळं लक्षात ठेवणार किशी मॅडम. आज काही मरणारच नाही. थोडस दूर उभा राहा. मी एकदम घाबरून जातो एकदम. मी म्हणजे काय झालं, बरेचदा इथं कार्यक्रम करतो पण असा प्रसंग नाही आला माझ्यावर कधी. तुम्ही घाबरू नका, म्हणजे मीच घाबरायला पाहिजे म्हणा. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या स्वागतार्ह आमचे जे आहेत बहुतुल्ला खान होऊन द्या मॅडम साठी काहीतरी एकदम. हा सीने में जलन. हो हो हो. सीने में जलन. अरे बस झालं ना, किती सीने में जलन, आंखों में तूफान सा क्यों, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, सीने में जलन. क्या हुआ तेरा वादा, वो कसम, वो इरादा, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया. झी 24 तास एक पाऊल पुढे.